नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. तर आज आपण पाहणार आहोत टोयोटा एटिओस. या गाडीमध्ये आपण लोवाटो COBD2 हा ब्रँड इन्स्टॉल केलेला आहे. तर आत्ता NICचा जो नवीन नियम आलेला आहे, म्हणजे NIC म्हणजे नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर. तर या सेंटर थ्रू जी आपल्याला नवीन किट्स इन्स्टॉल करायची आहेत ती वाहन पोर्टलवरती आपल्याला अपलोड करूनच पासिंग करता येतील. तर तो जो नियम त्यांनी बनवलेला आहे तो आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रत्येक गाडीचं होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे किट आपण इन्स्टॉल करतो आहे त्या किटमध्ये प्रत्येक गाडीवाईज अप्रुव्हल्स हे नवीन आलेले आहेत. तर त्यामध्ये जे आपण सिलेंडर इन्स्टॉल करणार आहोत ते सिलेंडरही वेगळ्या पद्धतीमध्ये जे डायमीटर्स आहेत त्या डायमीटर्स थ्रूच आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत. तर अप्रुव्हलनुसार टोयोटा एटिओसला लोवाटो कंपनीमध्ये COBD2मध्ये अप्रुव्हल आहे. तर तेच NICचं किट आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तर आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये हे किट आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे नंबरिंग्स आहेत तर प्रत्येक पार्टला आपण नंबर्सही दिलेले आहेत. तर आपण प्रथमतः इन्स्टॉलेशन पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये किट इन्स्टॉल झालेलं आहे COBD2चं. इथे फिटमेंट केलेलं आहे आपण गॅस फिलिंग वॉल. हा आहे लोवाटो कंपनीचा डबल स्टिक हाय प्रेशर रेड्यूसर. पाहू शकता रेड्यूसरला फिटमेंट झालेला आहे. फिटमेंट झालेला आहे मॅक्स सेन्सर. फिल्टर जो आहे तो या मॅक्स सेन्सर थ्रूच येतो COBD2मध्ये. या ठिकाणी फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा 48 पिन ECU OBD2. 4 सिलेंडर गाडी आहे ही. या गाडीमध्ये आपण डायनामिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे 2D. तर हा आहे डायनामिक ॲडव्हान्सर, क्रँक अँड कॅनबेस. स्विच कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेलं आहे तेही आता आपण पाहणार आहोत. स्विच जे आहे ते आपण इथे इन्स्टॉल केलेलं आहे. गाडी आत्ता CNGवरती कन्वर्ट आहे. मॅन्युअली आपण गाडी पेट्रोलवरती शिफ्ट करून पाहणार आहोत. गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे. पुन्हा आपण गाडी CNGवरती शिफ्ट करून पाहणार आहोत. ही गाडी CNGवरती शिफ्ट झालेली आहे. गाडीचा AC चालू आहे. कुठल्याही पद्धतीचा गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशनही नाही आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडी ही. सिलेंडरचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण 65 लिटर सिलेंडर युरो कंपनीचा इन्स्टॉल केलेला आहे NIC नॉर्म्सनुसार. बूट स्पेस आपण पाहू शकता कुठल्या पद्धतीमध्ये राहते एटिओसमध्ये. आपण सिलेंडर फिटिंग केलेला आहे.
आहे याचा टँक वॉल. सिलेंडर आपण पाहणार आहोत. हा आहे युरो कंपनीचा 65 लिटर सिलेंडर. तर ही आहे टोयोटा इटिओस ची लोवाटो COBD2 फिटमेंट. ही आहे माझे KK मार्केट ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.